पंचनामा न्यूज, सर्वसामान्य जनतेचा बुलंद आवाज। साखळी अपघात, घाटात भीषण टक्करांचा स्फोट, 4 वाहनांची धडक, एक ठार, तिघेच गंभीर। कोंडाईबारीत वेगाचा थरार ठरला घातक, साखळी अपघाताने उडवली खळबळ। फरार चालकाचा पाठलाग करून अटक, भरधाव वेग, नियंत्रण सुटले अन कहर। धुळे सुरत राष्ट्रीय महामार्गावरील कोंडाईबारी घाटात सोमवारी सकाळी सुमारे 10 वाजेच्या सुमारास भीषण अपघात घडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली। 2 ट्रेलर, 1 ट्रक आणि 1 आयशर अशा 4 वाहनांमध्ये झालेल्या जोरदार धडकेत एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला, 3 जण गंभीर जखमी झाले। मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार मका भरलेला MS-18 BG 6869 क्रमांकाचा ट्रक भरधाव वेगात येत होता। घाटातील वळणावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने रस्त्यावर उभ्या असलेल्या नादुरुस्त ट्रेलरवर ट्रक जोरात आदळला। धडकेची तीव्रता इतकी जबरदस्त होती की ट्रकने पुढील दुसऱ्या ट्रेलरला तसेच बाजूला असलेल्या आयशर वाहनालाही जोरदार धडक दिली। या साखळी अपघातात सर्व वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून काही काळ परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते। अपघातानंतर ट्रक चालक घटनास्थळावरून फरार झाला होता, मात्र महामार्ग पोलीस मदत केंद्राच्या पथकाने तात्काळ हालचाल करत पाठलाग केला आणि मोरकरंजा परिसरात त्याला ताब्यात घेतले। पोलिसांनी त्याच्याकडून पुढील चौकशी सुरू केली आहे। या अपघातात MS-04 EY 7324 क्रमांकाचे आयशर तसेच GJ 12 BW 9118 आणि RJ 06 GD 3628 क्रमांकाचे ट्रेलर यांचे मोठे नुकसान झाले। अपघातात दिनेश दीपचंद लोहार वय 36 राहणार छोटा राजस्थान यांचा जागीच मृत्यू झाला। विष्णू छोटूमाडी वय 35 पिंपळनेर, मयूर अनिल पवार वय 26 राहणार सामोडे आणि जावेद अहमद शेख वय 26 राहणार नवापूर 3 जण गंभीर जखमी झाले आहेत। घटनेची माहिती मिळताच नाणेसधाम रुग्णवाहिका तसेच 1033 रुग्णवाहिका तात्काळ घटनास्थळी दाखल झाल्या। पायलट सुरेश वसावे आणि 1033 रुग्णवाहिकेच्या कर्मचाऱ्यांनी तत्परता दाखवत जखमींना वाहनातून बाहेर काढले आणि तातडीने विसरवाडी ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले। दरम्यान या भीषण अपघातामुळे काही काळ महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली। विसरवाडी पोलीस आणि महामार्ग मदत केंद्राच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेत अपघातग्रस्त वाहने बाजूला करून वाहतूक सुरळीत केली। या घटनेमुळे कोंडाईबारी घाटातील वाहतूक सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून घाटात वेग मर्यादा पाळण्याबाबत आणि नादुरुस्त वाहने रस्त्यावर उभी न ठेवण्याबाबत प्रशासनाने अधिक कठोर उपाययोजना कराव्यात अशी मागणी नागरिकांकडून होत आहे। मक्का वाला ठोका उसने गाड़ी को। ये दोनों गाड़ी है ना, इधर को पहले खड़े हुए थे, फिर पीछे से मक्का वाला गाड़ी वाला आया, उसने ठोका गाड़ी को। कितने ठोका? दो गाड़ी को ठोका ही। एक ऐसे गाड़ी है। और टेम्पो को भी ठोका क्या? हाँ। और ये तुम्हारे ट्रेलर को, इसको भी ठोका क्या? इसको भी ठोका है ना।